त्यांनी पवारांनी संधी दिली त्याबद्दल आभार मानले, परंतु आता वेगळ्या चेहऱ्याचा विचार नवीन चेहऱ्याला संधी भेटणार आहे का? जयंतरावांचं भाषण आहे ना तुमचं आता आज झालं, त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत, तर बघूया. आदरणीय पवार साहेबांची मी चर्चा करीन दिल्लीवरनं परत आले. ते म्हणाले की 9 वर्ष मला साहेबांनी 7 वर्ष माफ करा 7 वर्ष साहेबांनी संधी दिली, नवीन चेहऱ्यांना संधी. इशारा होता सुतोवाच होतं राजीनाम्याचं असं वाटतं ताई? नाही, एकतर जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. 7 वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही, पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करीन. काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे? माहिती नाही, आता तर मी तुमच्या समोरच व्यासपीठावरनं बाहेर आले ना. मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे, बाप्पा आणि मी दिल्लीला चाललो. राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा आहे तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठल्याही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाच्या बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाहीत. तुमच्या मनात आहे का ताई की नाही, माझ्या मनाचा पाहिजे. हे बघा, माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे, त्याच्यामुळे त्याच्यात अंतर यायचा कधी विषयच येत नाही. आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती, आजही होईल आणि पुढेही आहेच, याच्यात काही वादच नाही आहे. त्याच्यामुळे माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही. आणि राजकीय लाईन काय घ्यायची असते ती दादाला आणि आम्हाला दोघांनाही, हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना, आमचा दोघांचा भातुकलीचा खेळ नाही, हा एक गंभीर विषय आहे. तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल, कारण का हा काही माझा आणि दादाचा विषय एकट्याचा नाही आहे ना. तुम्ही सकारात्मक ते म्हणतात की भारतीय जनता पक्षासोबत येणं गरजेचं असेल जर आमच्यासोबत यायचं. मी त्यांचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही, त्याच्यामुळे मला त्याची काय माहिती नाही. जगभरामध्ये भारताची बाजू मांडली, ऑपरेशन सिंधूबद्दल आपलं आजचं जो मुखपत्र आहे राष्ट्रवादी, प्रश्न उपस्थित केला की ते 4 बेपत्ता दहशतवादी कुठे आहे, त्यानंतर आपलं पण विमान पडलेलं आहे आणि बरंच असत्य केंद्र सरकार नाही, हे बघा, ह्या बातम्या अनेक दिवस येत आहेत, पण आम्ही जसं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की हे ऑपरेशन पूर्ण होईस्तोवर आपण काहीही याच्यावर आम्ही कोणीही भाष्य केलेलं नाही. कारण आमचं ठरलेलं होतं की आम्ही इंडिया अलायन्समध्ये आम्ही स्पेशल सेशनची मागणी देखील केली नाही. याचं कारण असं, नॅशनल सिक्युरिटी हे अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे आम्ही नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत जे कोणी सरकार देशात असेल, जे कधी असेल, तेव्हा नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत आम्ही देशाच्या हितासाठी जे सत्तेत असतील त्यांच्याबरोबर आहोत, नॅशनल सिक्युरिटीसाठी. नो, आय हॅवंट, वी हॅवंट. विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आहे या सगळ्याबद्दल? नाही, आता 15-20 दिवसांनी सेशन होतच आहे नाहीतरी. आणि इंडिया अलायन्सला जी मागणी केली होती त्याला किरण रिजिजूंनी ऑलरेडी स्टेटमेंट केलेलं आहे की स्पेशल सेशन आता होणार नाही, आता पुढच्या महिन्यात एनिवे सेशन आहे, तेव्हा याच्यावर चर्चा होईल. जयंत पाटलांनी जे म्हणलं की नव्या चेहऱ्यांना संधी, नेमका नवा चेहरा कोण असावा असं वाटतं? एक मिनिट ओंकार, नवा चेहरा नेमका कोण असावा असं तुमच्या मनात? अजून चर्चाच नाही ना, चर्चाच नाही, निर्णयच नाही तर कसा घेणार? अहो, राजीनामाच झालेला नाही, ते म्हणले का तसं? तसं नाही ताई, पवार साहेबांनी म्हणलं होतं की ताई निर्णय घेतील. आता नाही, याला तुम्ही मिक्स होताय सगळं, ते तसं नाही म्हणले. जयंतरावांचा विषय वेगळा आहे आणि दुसरा पॉलिटिकल निर्णय वेगळा आहे. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं, आजही सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेब जेव्हा 26 वर्ष तेच अध्यक्ष आहेत त्याचे, त्यांनी जेव्हा निर्णय घेतले तेव्हा लोकशाही पद्धतीने घेतलेत. सगळ्यांना, कार्यकर्ते, सहकारी, पदाधिकारी, नेते सगळ्यांना कॉन्फिडन्समध्येच घेऊन आपण नेते. अरे, त्यांनी एक मागणी केली आहे, आता पवारसाहेब ठरवतील काय करायचं. कुठलंही पत्र दिलेलं नाही, राजीनाम्याची चर्चा नाही, नेहमीप्रमाणे स्टॉम इन अ टीकअप.
नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, यांचं कौतुक केलं परदेशात. परदेशात खरंच आहे. महात्मा मोदी देशाचे पंतप्रधान त्यांचं कौतुक. मोदीजींचं पण केलं म्हणले मी भाषणामध्ये. त्याच्यामुळे महात्मा गांधीजी, जवाहरलाल नेहरूजी, इंदिराजी आणि मोदीजी सगळ्यांचं कौतुक केलं. हे मी माझ्या भाषणात व्यवस्थित बोलून आले. महाराष्ट्र दौऱ्याबाबत तुम्ही भाष्य केलंय का पुढच्या महिन्यापासून तुम्ही महाराष्ट्र दौरा करताय, नेमका काय हेतू आहे आणि का? हुंडा मुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे. याच्यासाठी पुढच्या महिन्यापासून मी राज्याचा दौरा करणार आहे. माझी फक्त इन्कम टॅक्सची जी कमिटी आहे ते माझं बिलचं काम पूर्ण झालं मी दौऱ्यावर जाणार. Thank you. On the occasion of your party, 26. Of course, it's a big day. 26 years, Maharashtra and the people of this country in several states has stood by us. So I'm eternally grateful to the people who have stood by us. We've had our challenging moments, some good days, good bad days. इसी को तो life कहते हैं ना, कभी खुशी कभी गम. What's the says learn to endure? What was that exactly? No, it's something my mother teaches me. See, mother is a mother, and you must learn from values of what your mother. So my mother always, once in a while, tells. But my parents give very little advice, very very little. And one day she just out of the blue came to me and said, "Supriya, tu sahan karala sheet means learn to be tougher and learn to be tougher and learn to accept things as they come in life." So I think it's a mother-daughter relationship. It's just a straight thought that passed my mind. Going over the party merger, is there any chances to it? See, Ajit Pawar and I together as a family always and will remain like that. What decision we take as two parties is something we'll all have to sit across the table and discuss. It's not going to happen anyway on a camera. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.